नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 13 डिसेंबर, वार आहे बुधवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस आहे. म्हणजे आजपासून मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदेचा म्हणजे देव दीपावली आणि हाच जो दिवस आहे तो देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. जसे आपण आश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास हा सुरू असतो आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात आणि तेच भगवान श्री विष्णू हे कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. त्यावेळी चातुर्मास हा संपत असतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी म्हणून साजरी केली जाते. आणि त्या हेतूनेच बघा, आपण देवदेवतांचे या दिवशी नामस्मरण, काही उपाय आणि सेवा या आपल्याला करायच्या असतात. म्हणजे हा दिवस जो असतो तो देवांची दिवाळी साजरी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता आहे असं सांगितलं जातं. या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर 33 कोटी देवांची कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होत असतात. तर पहा, या दिवशी आपल्या घरातील म्हणजे आपली जी कुलदेवता असते व इष्टदेवता असते यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरातील कुलदेवीची विशेष सेवा पूजा करायची आहे. त्याचबरोबर इष्टदेवता आहे यांचीसुद्धा आपल्याला सेवा आणि पूजा ही करायची आहे. पूजा करायची म्हणजे नेमकी काय करायचं, तर या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी तुम्ही 5 दिवे किंवा 9 दिवेसुद्धा लावू शकतात. तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती 2 दिवे लावायचे आहेत, तुळशीला 1 दिवा लावायचा आहे, एक स्वयंपाकघरामध्ये आणि 1 दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचे आहेत. तसेच या दिवशी गोडाचा नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचा असतो. तसेच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात. या दिवशी तुम्ही जेवढे पण उपाय करशाल त्या उपायांचं तुम्हाला 100 पटीने जास्त फळ मिळत असतं. पहा, मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये संध्याकाळी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात. संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे. यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, आपण जे कष्ट करतो, जे मेहनत करतो त्याला फळ प्राप्त होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असेल, आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये जास्त येत असतील, आपल्या घरातून जास्त पैसा खर्च होत असेल, आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल, घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल, नेहमी भांडणे, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असेल तर आपण हा आज एक उपाय नक्कीच आपल्या घरामध्ये करा. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, जेव्हा घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, यावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. 6 नंतरनं हा उपाय तुम्ही करू शकतात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या दिवशी दिवे लावायचे आहे. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती 2 दिवे, देवघरात तसेच आपल्या तुळशीपाशी, स्वयंपाकघरामध्ये असे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावायचे आहे. नसेल तर तेलाचे लावा, पण आवर्जून या दिवशी दिवे हे नक्की लावा. तसेच आपल्याला काय करायचं आहे, देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. 4 ते 5 तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. 3 लवंग घ्यायच्या आहेत. 3 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू मानल्या जातात. यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. त्या मातीच्या दिव्यामधला कापूर आणि या 3 लवंगा आणि 3 वेलची जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. यानंतर तुम्हाला ती पंती आपल्या एका साईडला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सूक्त आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करत असताना त्याची फलश्रुती जी आहे ती सुद्धा तुम्हाला आवर्जून म्हणायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं फळ जे आहे ते आवर्जून प्राप्त होईल.
तर तुम्हाला हे श्रीसूक्त जे आहे ते स्वामी समर्थांची जर नित्यसेवा असेल तर त्याच्या पान नंबर 119 वरती भेटून जाईल. त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्या उजव्या हातामध्ये घ्या आणि यानंतर हे श्रीसूक्त जे आहे त्यास तुम्हाला पठण करायचं आहे आणि फलश्रुतीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. कवड्यांवरती ही सेवा केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फळ त्याचं प्राप्त होईल. यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे आणि एक वेळा कालभैरव अष्टक जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक हे सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे. 109 पान नंबर आहे. तर त्यावरून जर तुमच्या नित्यसेवा असेल तर तिथून तुम्ही बघू शकतात आणि तिथून सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. एवढी सेवा जी आहे ती आपल्याला त्या कापूर प्रज्वलित करून करायची आहे. आता तुम्ही कापूर हा प्रज्वलित केलेला आहे, परंतु कापूर जो आहे तो त्या दिव्यातला संपत आला तर तुम्हाला तो विझू द्यायचा नाही. कापूर थोडासा साईडला ठेवा. संपत आल्यानंतर पुन्हा त्यामध्ये 1-2 कापराच्या वड्या टाका आणि संपूर्ण सेवा होईपर्यंत आपल्याला तो कापूर जो आहे तो आपल्याला त्या मातीच्या दिव्यामध्ये जाळत ठेवायचा आहे. जळत राहिला पाहिजे. तेवढ्या वेळात ही सेवा जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. ही सेवा करायला तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनटं लागेल. 5 ते 10 मिनटामध्ये तुमची संपूर्ण सेवा ही होऊन जाईल. सेवा झाल्यानंतर ते मातीचं भांडं उचलायचं आहे. त्यामध्ये अजून 1-2 कापराच्या वड्या टाका. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला तो धूर जो आहे तो फिरवायचा आहे. यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याची जी राख उरेल तर ती राख तुम्हाला घ्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती तुम्हाला आवर्जून लावायची आहे. थोडीफार उरली तर हातात घ्या आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबाटा जो असतो त्या उंबाट्यावरती अशी चोळून द्या. जेणेकरून आपल्या घरातले सगळे दोष, नकारात्मकता, शत्रुबाधा, कर्णीबाधा, पितृदोष हे सर्व काही दूर होईल. आपल्या घराची, मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. घरात लक्ष्मी ही स्थिर राहील. यामुळे तुम्ही आज देव दीपावलीला हा एक उपाय नक्की करा. त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.